टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्या गिरगाव मधील रहिवासी त्या ठिकाणी खरेदीला गेले असता त्या ठिकाणचे जे मॅनेजर होते या मॅनेजरनी त्यांना शुक्रवारी रात्री 7:30ला ज्यावेळेला खरेदीला गेले असता त्यांना सांगितलं की तुम्ही हिंदी आणि गुजरातीमध्ये बोला, मराठीमध्ये बोलू नका असं सांगितल्यानंतर तो व्यक्ती होता तो वैतागला आणि तो म्हणाला का नाही, हे महाराष्ट्र आहे, आम्ही मराठीतच बोलणार. तर त्याच्यावर उजत घातली आणि त्या ठिकाणी काही जे सेल्समॅन होते ते अक्षरशः त्याच्यावर हसायला लागले. म्हणजे त्याला अपमानास्पद वाटवावं मराठी माणसाला असं त्यांची वागणूक होती. आणि हा सगळा प्रकार त्यांनी आमचे गिरगावचे शाखाप्रमुख बाळा आयरेकर यांना सांगितला आणि त्यांनी लगेच माझ्याकडे हा प्रकार घेऊन आल्यानंतर आम्ही रूपम शोरूम प्रॉफिट मार्केट या ठिकाणी गेलो आणि त्याला जाब विचारला आणि त्याला त्यांची माफी मागायला लावली मराठी माणसाची आणि मराठीतच आम्ही बोलणार आणि ह्याच्या पुढे जर असा प्रकार केला तर त्याला जो काही प्रसाद द्यायचा असेल तो आम्ही पूर्णपणे देऊ. आमची एवढंच आहे की आत्ताच्या ह्या गेल्या 4-5 महिन्यामध्ये हे प्रकार फार वाढत चाललेले आहेत. मराठी माणसाची कुठेतरी गळचेपी करण्याचा प्रकार ह्या मुंबईत परत एकदा सुरू झालाय असं काहीतरी वाटायला लागलंय. परंतु ह्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि मराठी माणूस स्वस्थ बसणार नाही. मला तर असं वाटायला लागले की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ परत एकदा या मुंबईत चालू करण्याची वेळ आमच्यावर आली आहे का? कारण ज्या प्रकारे हा प्रकार जो घडतोय ह्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. मराठी माणसांसाठी आणि मराठी व्यक्तीसाठी शिवसेना 24 तास इथे त्यांच्या बरोबर आहे. त्यांच्या प्रत्येक दुःखात सुखात बरोबर असेल आणि ज्या ज्या ठिकाणी ह्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. त्यांना त्यांच्या प्रकारेच उत्तर दिलं जाईल आणि शिवसेनेची स्टाईल काय असते हे तुम्हाला दाखवलं जाईल. शिंदे साहेब, एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो, घोषणा केली जाते, त्याच्यानंतर त्याचं पत्रक जे आहे ते अधिकृतरित्या यायला 1-1.5 महिना लागतो. त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुका सुरू असतात. तुमच्याच जे खासदार आहेत संजय दिरा पाटील त्यांचा प्रचार रॅली निघते आणि मग म्हटलं जातं की आतमध्ये येऊन दिलं जाणार नाही कारण की ही गुजराती सोसायटी. कसं बघतात त्या सगळ्या गोष्टीकडे? आम्ही हा सगळा प्रकार जो बघतोय तो असाच आहे की आपल्याला माहिती असेल की ह्या ठिकाणी हे सरकार हे फसवं सरकार आहे की ह्या ठिकाणी आता मरीन लाईन्स जे रेल्वे स्टेशन आहे ह्याला निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी बॅनर लावले की मुंबादेवीचं नाव दिलं जाईल, त्या ठिकाणी गिरगावचं नाव दिलं जाईल चेन्नई रोड स्टेशनला. परंतु एकही घोषणा यांनी पूर्ण केलेली नाही. आमच्या खासदारांनी गेली 10 वर्षापासून मुंबई सेंटर हे जे रेल्वे स्थानक आहे याला नाना शंकर शेठांचं नाव द्यावं या मागणीसाठी आम्ही रात्रदिवस प्रयत्न करतोय. एवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ह्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा बसावा ह्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. परंतु हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे आणि आता ते माजलेलं सरकार आहे आणि ह्याला विरोध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या ताकदीने काम करत. एकीकडे मुख्यमंत्री स्वतः म्हणजे जसं यांनी म्हटलं की अभिजात भाषेचा दर्जा दिला, मुख्यमंत्री म्हणतात की सगळ्या सरकारी ठिकाणी कार्यालयात मराठी अनिवार्य आहे, मराठीतच बोललं गेलं पाहिजे. आणि अशामध्ये राज्यात अनेक ठिकाणी मराठी माणसाचाच अपमान होतोय. कुठेतरी सरकार गप्प बसतंय, काहीच कारवाई केली जात नाही. या सगळ्या संदर्भात कायदा तयार केला जावा किंवा अशा काही घटना रोखण्यात यावं असं वाटतं. आमची तर अशी मागणी आहे की ह्या ठिकाणी जेवढे टॉवर होत आहेत ह्या टॉवरमध्ये 25% मराठीसाठी आरक्षित घरं ठेवली पाहिजेत की जेणेकरून मराठी माणूस हा मुंबईतून बाहेर गेला नाही पाहिजे. ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे. कारण मराठी माणूस जर टिकला या ठिकाणी तरच मराठी भाषा टिकेल आणि मराठी माणूस जर टिकवायचा असेल तर ह्या ठिकाणी ह्या बिल्डरांचा माज उतरवण्यासाठी शासनाने
GR काढून त्याचा नियम बनवला पाहिजे की मराठी माणूस इथून हद्दपार होऊ नये, यासाठी काम केलं पाहिजे. जसं उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना इथला मराठी माणूस बाहेर गेला नाही पाहिजे, याच्यासाठी असेसमेंट जे मालमत्ता कर आहे याच्यात सूट दिली रहिवाशांना, जेणेकरून मराठी माणूस जो मध्यमवर्गीय कुटुंबातला माणूस आहे तो इथून हद्दपार होऊ नये, यासाठी हा केलेला प्रामाणिक प्रयत्न होता. जसं की आज आपल्याला सर्वांना माहिती असेल की BRT चाळीमधल्या वरळीतल्या BRT चाळीतल्या लोकांना सुद्धा त्या ठिकाणी घरं भेटणार आहे, परंतु ती 500 स्क्वेअर फूटची असल्यामुळे त्यांना असेसमेंट माफ होणार आहे, म्हणून ती लोक त्या ठिकाणी राहू शकतात. तर तशाच प्रकारे ह्या ठिकाणी सुद्धा विकास व्हावा. आमच्या इथे सुद्धा मुंबई सेंट्रल BRT चाळ आहे, ती सुद्धा त्याच प्रकारे गव्हर्नमेंटने तिचं सुद्धा पुनर्वसन करावं आणि त्याच प्रकारे ह्या ठिकाणी जेवढा विकास होतोय त्या विकासात मराठी माणसासाठी 25% आरक्षित घरं ठेवलीच पाहिजे, ही आमची मागणी आहे. पण अशा मुद्द्यांवर सरकार गप्प का? काय वाटतं? आता सरकार गप्प का? कारण सरकार कुणाचं हे तुम्हाला माहिती आहे. कारण ज्या सरकारला पळून जाऊन जे काही सरकार बनलेलं आहे आणि जे काही आता गद्दारांच्या आणि खोक्याच्या सरकार हे जे बनलेलं आहे, त्याला त्या सरकारकडून आपण काय अपेक्षा ठेवू शकतो? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.